चला आज बनवूया जेवणाची आणि तोंडाची चव वाढणारं चमचमीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं। त्यासाठी पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या, त्यातला स्वच्छ धुवून पुसून त्याला मधून एक कट दिलेला आहे। दुसरीकडे कढईमध्ये जिरे, मेथी दाणे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। नंतर मोहरी टाकायची, मोहरी पण थोडीशी भाजून घ्यायची। गॅस बंद करायचा, मीठ टाकायचं, मिठालाही थोडंसं गरम करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पावडर करून घ्यायची। त्याचमध्ये मोहरीची डाळ, हळद टाकायची आणि त्यालाही थोडंसं फिरवून घ्यायचं। मसाला आपला तयार आहे। त्याच सेम कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरे, मोहरी, मेथीदाणे टाकले, ठेचलेलं लसूण टाकायचं। लसूण छान लालसर रंगावर येईपर्यंत हे तळून घ्यायचं। नंतर गॅस बंद करायचा। मिरचीमध्ये आपल्याला वाटलेला मसाला आणि लिंबाचा रस टाकायचा आहे। फोडणीमध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि ही जी तेलाची फोडणी आहे ती थंड करून आपल्या मिरचीमध्ये टाकून घ्यायची आहे। सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करायचा। हवं तर एका मिरचीमध्ये तुम्ही थोडा थोडा मसाला भरू शकता, जेणे मिरची जी आहे ते खायला खूप छान लागते आणि प्रत्येक मिरचीला मसालाही छान असा लागला जातो। हे तुम्ही वर्षभर खाऊ शकता, नक्की ट्राय करा। धन्यवाद।